नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला वयश्री योजना माहित आहे का? 6 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत एक जाहीर प्रसिद्ध करण्यात आला, ज्या जाहीरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 65 च्या वर आहे, तर अशा नागरिकांसाठी लाभार्थ्यांसाठी शासनाकडून 3000 रुपयाची आर्थिक मदत जी आहे ती केली जाणार आहे। तर या संबंधीचा सविस्तर जाहीर पाहायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती सुद्धा हा जाहीर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्या जाहीरची सविस्तर डिटेल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे। मित्रांनो, ही 3000ची आर्थिक मदत जी असणार आहे ही मित्रांनो या नागरिकांसाठी जे दैनंदिन जीवनामध्ये इतर साहित्य खरेदी करण्यासाठीची आर्थिक मदत असणार आहे। तर याच संबंधीची सविस्तर डिटेल आपण आणखी काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सुरुवातीला मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना सहभाग घ्यायचा आहे, याच्यामध्ये फॉर्म भरायचा आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे कागदपत्राचा। आता या योजनेसाठी जे नागरिक पात्र ठरणार आहेत यांना कोणकोणत्या कागदपत्राची प्रोसेस करायची आहे याची सविस्तर डिटेल आपण आता या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता। चला तर वेळ घालवता सविस्तर कागदपत्राबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, कागदपत्रामध्ये पाहायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या आधार कार्डचा। आता मित्रांनो, हे आधार कार्ड जे आहे ते कंपल्सरी सर्व नागरिकांजवळ आहेच। याच्यामध्ये मित्रांनो आपलं आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं असणार आहे। ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपलं आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर त्यांनी अवश्य आपलं आधार कार्ड जे आहे ते लवकर अपडेट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो, या आधार कार्ड बरोबर तुम्ही आपलं मतदान कार्ड सुद्धा या योजनेसाठी जोडू शकता। एक आयडी प्रूफ म्हणून हे डॉक्युमेंट आपण या ठिकाणी जोडणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरला डॉक्युमेंट असणार आहे ती म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक। आता हे मित्रांनो पासबुक जे आहे ते आपलं राष्ट्रीयकृत बँकेचं असावं, कोणत्याही पतसंस्थेचं नसावं, जेणेकरून तुम्हाला शासनामार्फत येणारं अनुदान लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावं। त्यामुळे मित्रांनो आपलं राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आपण या ठिकाणी जोडायचं आहे। आणि आपल्या बँक पासबुकला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपलं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्ड लिंक असेल तर इतर गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्या पार पडतील, आपल्याला सविस्तर डिटेल आपल्या मोबाईलवर सुद्धा कळल्या जातील। त्याच्यानंतर 3 नंबरचा मुद्दा मित्रांनो कागदपत्राचा पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, तर आयडेंटिटी साइज फोटो जे आहेत 2 मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जोडावे लागणार आहेत। त्याच्यानंतर पुढचा 4 नंबरचा आहे स्वघोषणा पत्र। आता मित्रांनो या योजनेमध्ये आपण पात्र ठरणार आहोत या संबंधीचे एक स्वघोषणा पत्र तुम्हाला या ठिकाणी जोडावं लागणार आहे। स्वघोषणा पत्राची एक प्रत आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, जेणेकरून तुम्हाला ते डाउनलोड करून फॉर्म भरायच्या वेळेस व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या ठिकाणी जमा करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 5वा आहे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र। आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला इतर कागदपत्रामध्ये ओळख पटवण्यासाठी जी प्रोसेस असणार आहे म्हणजे तुम्हाला अटी आणि नियमांचा जो आपला व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती कळेल की अन्य कागदपत्र कोणकोणती आपली याला जोडावी लागतील, जेणेकरून आपण याच्यामध्ये पात्र ठरणार आहोत। तर त्याची सविस्तर डिटेल तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात शेवटचा मुद्दा आपण इथं पाहणार आहोत तो म्हणजे आपण फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा। तर ही मात्र मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत कोणत्या पद्धतीची प्रोसेस करायची आहे याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। तर मित्रांनो हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन पद्धतीनेच भरता येणार आहे, कारण की शासनामार्फत त्या संबंधीचं संकेतस्थळ जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे। मित्रांनो अद्याप ही हे संकेतस्थळ जे आहे ते उपलब्ध करण्यात आलेलं नाहीये। त्या संबंधीची माहिती आपण इथं 9 नंबरच्या कॉलममध्ये पाहू शकता। पोर्टल तयार करणे, तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येईल। तर या ठिकाणी मित्रांनो हे पोर्टल जे आहे ते सध्या तरी अजून विकसित करण्यात आलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला आता फॉर्म भरण्यासाठी शासनामार्फत सुविधा उपलब्ध करण्यात आली नाहीये। फक्त शासनामार्फत या योजनेसंबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात येत आहेत। लवकरात लवकर मित्रांनो शासनाकडून हे वेबसाईट उपलब्ध झाल्यानंतर लवकरच चॅनलच्या माध्यमातून आपण कळवण्याचा प्रयत्न करूया। शासनामार्फत जी वेबसाईट प्रसिद्ध होईल त्याच्यावरती सविस्तर असा डिटेल एक फॉर्म भरून तुम्हाला त्याबद्दलची माहिती देता येईल। तर मित्रांनो चालू घडेल एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। कागदपत्राचा मुद्दा समजून घेतला असेल। वेबसाईट सध्या मित्रांनो अजून प्रसिद्ध करण्यात आलेलं नाहीये, यावरती शासनामार्फत काम सुरू आहे। त्या संबंधीचं काम महाराष्ट्र शासनाकडून माहिती तंत्रज्ञान मंडळाकडे देण्यात आलेलं आहे। तर ही लवकरच मित्रांनो शासनामार्फत लिंक प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती त्याबद्दलची सविस्तर डिटेल पाहायला मिळेल। तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।